नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जीसीबी टुरिझम या यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहोत एक विशेष ब्लॉग। आपण निघालेलो आहोत देवगड, त्यानंतर जमलंच तर म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या बाउंड्रीवरती असलेलं देवगड हे एक दत्ताचं फार महत्त्वाचं देवस्थान आहे आणि खूप प्रशस्त देवस्थान आहे। त्या ठिकाणी आपण आज निघालेलो आहोत आणि बच्चे कंपनी पण सोबत राहणार आहे। वल्लभ आहे, काय करा, श्रीनिधी पण आहे आणि आम्ही पूर्ण फॅमिली टूर निघालेलो आहोत देवगडला। आणि आज विशेष म्हणजे आमच्या मॅडमचा बड्डे आणि बड्डेचं मुहूर्त साधून आम्ही आज निघालेलो आहोत टूरवरती फिरायला थोडंसं। आणि त्याचबरोबर जमलंच तर नेवासा हे पण देवस्थान करणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास। तर मित्रांनो, आता आम्ही म्हणजे पुणे छत्रपती संभाजीनगर हायवेने आपण देवगडच्या दिशेने निघालेलो आहोत आणि इथून जवळपास देवगड 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही पाठीमागं आत्ता जेवण वगैरे केलेलं आहे। ऊन कमी आहे सध्या। तर मित्रांनो, बराच वेळ प्रवास करून आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता देवगड फाट्यावरती। आणि इथून राईटला आपल्याला देवगड देवस्थानाकडे जाण्यासाठी रस्ता आहे पा। इथं देवगडची कमान वगैरे पण पाहायला मिळेल। श्री दत्त मंदिर संस्थान, श्री क्षेत्र देवगड 5 किलोमीटर इथून आतमध्ये। अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर इथून 60 किलोमीटर आहे। आता इथून राईटला ही कमान पण खूप मस्त बनवलेली आहे पा। पहारेकरी 2 हत्ती वगैरे दोन्ही बाजूला आणि सुंदर अशी या ठिकाणी कमान आपल्याला पाहायला मिळते बा। गुरुदेव दत्त पीठ श्री क्षेत्र देवगड। आता इथून 5 किलोमीटर अंतरावरती देवगड हे देवस्थान पाहायला मिळेल आपल्याला। तर मंडळी, एकंदरीत आपण येऊन पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र देवस्थान देवगड। आणि भव्य अशी या ठिकाणची ही दुसरी कमान आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये आल्यावर पाहायला मिळते। ड्रोनद्वारे आपण एकदम सुंदर व्ह्यू तर पाहणारच आहोत। अरे, आणि इथं पार्किंगची पण भव्य दिव्य अशी व्यवस्था आहे पा। मस्तपैकी पार्किंग वगैरे या ठिकाणी आणि खूप विस्तृत असा परिसर आहे हा। वल्लभ कुठं गेला? पुढे येत काय? कुठं लावली गाडी? अरे तुझा ब्लॉग चालू आहे ना इथं, कुठे लाव? तर मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत या देवस्थानाच्या ठिकाणी। आणि या देवस्थानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे पाठीमागे जे आहे ते प्रसादालय आहे आणि भक्तनिवास पण आहे। त्याचबरोबर समोरच्या दिशेला आपल्याला मुख्य मंदिर आणि मुख्य मंदिराचा जो गाभारा आहे, कळस आहे। तर हे जे सर्व आहे, तर हे सर्व जे समोर दिसत आहे ते एका लाईनमध्ये आहे, एका सरळ रेषेमध्ये आहे। हे एक वैशिष्ट्य आहे। आता समोरच्या दिशेला जे आहे तर मंदिर आहे आणि आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाणार आहोत। तर ह्या चिल्ल्यापिल्यांचा आजचा हा व्लॉग आहे। तर देवगडला आलेलो आहोत आणि श्रीनिधी खूप खुश आहे, वल्लभ पण खुश आहे। या ठिकाणी मस्ती करणार आहेत खूप, ते दर्शन पण घेणार आहेत। तुला काय बोलायचे? बोल ना। तुला
गाभाऱ्यामध्ये कॅमेरा परवानगी नसल्या कारणाने आतमधील दत्तप्रभूचे तुम्हाला दर्शन घडवू शकत नाही. तर मंडळी, या ठिकाणी गोदावरी नदीचा काठ आहे, प्रवरा नदी आहे तर या प्रवरा नदीमध्ये बोटिंगसुद्धा करता येते. तर इथं आपण आता आलेलो आहोत बोटिंगमध्ये. पाहूया, नंबर लागला तर बोटिंग पण करूया. बोटिंग करून आम्ही मंदिरात वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहत आहोत की जोराचा पाऊस सुरू झालेला आहे. आणि इथं मंदिराचं जे शेड आहे, या शेडच्या ठिकाणी सर्व भाविक बसलेले आहेत आणि खूप धुवाधार पाऊस सुरू झालेला आहे या व्हिडिओमध्ये जास्त काही दाखवू शकलो नाही, कारण विशेष गोष्ट म्हणजे पाऊस पण आला होता आणि त्याचबरोबर या ठिकाणी ड्रोन आपण सोबत घेऊन आलो होतो, कॅरी केला होता. परंतु ड्रोन हा उडवण्यासाठी सर्वत्र बंदी आहे सध्याच्याला, युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे. त्या मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये गुरुदेव दत्त नक्की लिहायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, गुरुदेव दत्त.